या वाक्याने दिवसाची सुरुवात होते. तर नमस्कार सर्वांना. सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही ठरवतो शेगावला जाण्याचे. मग करतो प्रवासाला सुरुवात. शेगावमध्ये पोचल्यावर पाहतो तर काय, पूर्ण रेल्वे येथेच खाली होते. मग फ्रेश होऊन ऊन खूप असल्यामुळे डोक्यावर रुमाल ठेवून आम्ही चालायला लागतो मंदिराच्या दिशेने. वाटात चालता चालता आम्हाला दिसतो गुळाचा चहा. चहाचा मोह काय आवरत नाही. मग आम्ही सर्व चहा प्यायला थांबतो. चहा वगैरे पिऊन झाल्यावर वाटाने चालत असताना आम्हाला दिसतो काळा जादू. तेथून पुढे आम्ही पोहोचतो शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. महाराजांच्या चौकामधून आम्ही पुढे जातो मंदिराच्या दिशेने. गर्दी वगैरे पार करून आम्ही पोहोचतो मंदिरामध्ये. मंदिरात पोहोचल्यावर आम्ही जातो चप्पल ठेवण्यासाठी. चप्पल वगैरे ठेवून आम्ही लागतो दर्शनाच्या रांगेत. सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी खूप असते. फायनली होतात दर्शनं. मग जातो आम्ही प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घेऊन झाल्यावर मग आम्ही ठरवतो आनंद विहार पाहण्याचे. चालत चालत सर्व शेगाव फिरत आम्ही पोहोचतो आनंद विहारमध्ये. पूर्ण आनंद विहार पाहून तिथली भव्यता पाहून खूप छान वाटते. तिथे असणारी व्यवस्था व स्वच्छता तर एकच नंबर. पूर्ण आनंद विहार पाहून फिरून फिरून आम्ही थकल्यावर आम्हाला लागते भूक. मग आम्ही तिथे चहा पितो व तिथली फेमस शेगावची कचोरी खाऊन तिथे फ्री असणारी शेगावची बस आमची वाट पाहत असते. त्या बसची वाट पाहून झाल्यावर फायनली बस येते. बसमध्ये बसून आम्ही पोहोचतो स्टेशनवर. मग होते परतीच्या प्रवासाला. रात्री आम्ही पोहोचतो वाशिममध्ये. असा राहतो आमचा सुट्टीचा दिवस.